Next is hotspot of biodiversity. 34 highly sensitive biodiversity spots are reported all over the world. आता जगामध्ये जर पाहिलं आपण तर संवेदनशील असे जे स्थळं आहेत बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स तर किती आहेत एकूण 34 आणि हे हायली सेन्सिटिव्ह आहे म्हणजे अतिशय संवेदनशील एरियात आहेत. Such areas had once occupied 15.7% area of the earth. आणि एकेकाळी जर पाहिलं आपण तर अर्थचा 15.7% ओके 15.7% एरिया या 34 सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉटनं ऑक्युपाय केला होता. At present, 86% of the sensitive areas are already destroyed. आणि जवळपास 15.7% पैकी 86% जो हायली सेन्सिटिव्ह एरिया आहे तो पूर्णपणे आज रोजी नष्ट झालेला आहे. Presently, only 2.3% area of the earth has been left over with sensitive spots. आणि आज रोजी जर पाहिला आपण तर फक्त 2.3%च एरिया आहे अर्थचा जो सेन्सिटिव्ह स्पॉटचा शिल्लक राहिलेला आहे, लेफ्ट ओव्हर राहिला आहे. It includes 1,50,000 species which are 50% of the world count. आणि या 2.3 एरियामध्ये आपण प्लांटच्या स्पेसीस जर पाहिला तर 1.5 लाख ओके. आणि जवळपास जगातील सर्व वनस्पतीच्या प्रकारापैकी पाहिला म्हणजे स्पेसीसपैकी जर पाहिलं तर या 1,50,000 किती पर्सेंट आहेत 50% आहेत. As far as India is considered, out of 135 species of animals, 85 species are found in the jungles of eastern region. आणि भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ॲनिमल्सचे किती स्पेसीज आहे आपल्याकडं 135 स्पेसीस म्हणजे 135 स्पेसीसपैकी जर पाहिलं आपण तर 85 स्पेसीस या ईस्टर्न रिजनमध्ये जंगल्समध्ये आढळून येतात. About 1,500 endemic plant species are found in western Ghat. आता जसं आपण पाहिलं की ईस्टर्न जंगलमध्ये 135 पैकी 85 स्पेसीस प्लांटच्या ज्या आहेत ॲनिमल्सच्या दिसून येतात. तर काही अबाउट 1,500 एंडेमिक प्लांटच्या स्पेसीज आहेत की ज्या कुठं आढळून येतात पश्चिम घाटामध्ये ज्याला आपण वेस्टर्न घाट म्हणतो. आणि एंडेमिक प्लांट स्पेसीज म्हणजे काय की ज्या स्पेशलाइज एरियामध्ये असतात ओके प्रदेश निश्चित म्हणून आपण म्हणजे की एक विशिष्ट एरियामध्ये आढळून येतात तशा 1,500 प्लांट स्पेसीज आहेत. Out of the total plant species in the entire world, 50,000 are endemic. आता जगातील टोटल ज्या प्लांटच्या स्पेसीज आहेत त्यापैकी 50,000 स्पेसीज या कशा आहेत एंडेमिक आहेत म्हणजे विशिष्ट एरियामध्येच त्या आढळून येतात. Collect more information about location of these hotspots present in the world. Okay, next is 3 endangered heritage places of the country. The Western Ghats spread over the state of Gujarat, Maharashtra, Goa, Karnataka, Tamil Nadu and Kerala. These six states has been endangered due to mining industry and search for natural gas. आता हेरिटेज प्लेस म्हणजे काय की त्याला आपण वारसा स्थळे म्हणू किंवा जसं प्रकारचं एक स्पेशल एरियाज ओके की ज्या ठिकाणी वनस्पती प्लांट्स वगैरे आढळून येतात विशिष्ट प्रकारचे. मात्र त्यामध्ये धोक्यात आलेले किती प्लेसेस आपल्याकडं 3 हेरिटेज प्लेस आहेत की जे एंडेंजर्ड म्हणजे धोक्यात आलेले. त्यापैकी जर पाहिलं आपण तिथे एक इन्फॉर्मेशन दिली आहे की जे वेस्टर्न घाट आहे. आता वेस्टर्न घाट ॲक्च्युअल कोणत्या एरियामध्ये पसरलेला आहे तर तो 6 राज्यामध्ये आहे भारताच्या ओके. तर तो एरिया कोणता आहे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरला ओके. आता ॲक्च्युअल यांच्यामध्ये हा जो वेस्टर्न घाट पसरलेला आहे तर तो एंडेंजर्ड म्हणजे धोक्यात आलेला आहे. आणि त्याचं रिझन जर पाहिलं आपण तर एक आहे मायनिंग इंडस्ट्री खाणकाम आणि दुसरा आहे सर्च ऑफ नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू जो आहे तर त्याचा शोध आणि खाणकाम याच्यामुळं
वेस्टर्न घाट जो आहे हा हेरिटेज प्लेस कशामध्ये आलेला आहे, एंडेंजर्ड म्हणजे धोक्यामध्ये आलेला आहे. Habitats of Asiatic lion and wild bison of this region have been under threat. आणि जे एशियाटिक लायन आहे, ओके, आशियाई सिंह ज्याला म्हणू आपण, आणि वाईल्ड बिसन, आता बिसन ज्याला आपण रानगवे म्हणतो की मराठीमध्ये, तर हे जे दोन ॲनिमल्स आहेत तर हे अंडर थ्रेट म्हणजे आता त्यांचं संख्या अतिशय कमी होत चाललेली आहे. ओके, त्यांचा अधिवास वगैरे जे आहे तो धोक्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे मानस नॅशनल पार्क. Manas National Park of the Assam is under threat due to dams and indiscriminate of use of water. आता मानस नॅशनल पार्क जो आहे आसामचा, तर हा सुद्धा धोक्यात आलेला आहे. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण, एक तर तिथं धरणांची संख्या, डॅमची संख्या वाढली आहे आणि पाण्याचा असा अमर्याद वापर, ओके, इनडिस्क्रिमिनेट यूज. Tiger and rhino of that region are under threat. आणि टायगर आणि रायनो अर्थातच ज्याला आपण एक शिंगी गेंडा म्हणू, तर यांचं अस्तित्वसुद्धा काय केलं आहे, धोक्यात आलेलं आहे. Sundarban National Park of West Bengal is reserved for tigers. आता पश्चिम बंगालमधील जे सुंदरबन नॅशनल पार्क आहे, तर ॲक्च्युअल हे कशासाठी राखीव जंगल आहे, टायगरसाठी. However, the tiger population and overall local environment is seriously challenged by dams, deforestation, excessive fishing, trench dug of for sale, etc. आता जी टायगरची संख्या आहे, ओके, आणि ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट आहे ना, म्हणजे वाघांची संख्या आणि त्यांना असलेलं नैसर्गिक पर्यावरण, तर हे सिरियसली धोक्यात आलेले आहे. याचं कारण जर पाहिलं आपण, तिथं डॅमची संख्या वाढली, ओके, धरणं जास्त झाले, डिफॉरेस्टेशन म्हणजे वृक्षतोड असेल, एक्सेसिव्ह फिशिंग म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात मासेमारी, आणि ट्रेंचेस डग फॉर द सेम, जसं की काही ठिकाणी आपण चर खोदतो आहे की नाही, तर चर खोदल्यास समजा एक प्रकारे जसं मायनिंगसारखं नाही, पण चर खोदून दुसऱ्या वस्तू मिळून, याच्यामुळं सुद्धा ते नॅशनल पार्क काय झालेलं आहे, धोक्यात आलेलं आहे. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ threatened species. First is endangered species. Either number of these organisms is declined on their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future if conservative measures are not implemented. आता ज्या थ्रेटन स्पेसीज आहेत, धोक्यात आलेल्या ज्या प्रजाती आहेत, तर त्यांचं क्लासिफिकेशन करताना आपण 4 गटामध्ये करू. एंडेंजर्ड, त्यानंतर रेअर, व्हनरेबल आणि इनडिटर्मिनंट. ओके, फर्स्टली एंडेंजर्ड स्पेसीज अर्थात ज्यांना आपण संकटग्रस्त प्रजाती म्हणू. तर काय होतं की या जे ऑर्गॅनिझम्स आहेत, तर डिक्लाईन म्हणजे एकतर यांची जी संख्या आहे ही अत्यंत कमी झालेली आहे, किंवा त्यांचं हॅबिटेट जो आहे तो श्रंक म्हणजे संकुचित झाला, कमी प्रमाणात झाला. ओके, आणि इतक्या प्रमाणात कमी झाला की जर आपण कन्झर्वेटिव्ह मेजर म्हणजे योग्य उपाययोजना जर भविष्यात नाही केली समजा आपण, तर या प्रजाती ज्या आहेत तर ह्या काय होऊ शकतात, एक्सटिंक्ट म्हणजे नामशेष होऊ शकतात, नष्ट होऊ शकतात कायमच्या. Examples are lion-tailed monkey, lesser florican. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर लायन टेल्ड मंकी म्हणजे असा प्रकारचा वायन की ज्याला लायनसारखी टेल्ड असते, ओके, शेपूट असते. आणि दुसरं जर पाहिलं आपण तर इथं फिगरमध्ये दाखवलेलं आहे लायन टेल्ड मंकी, ओके. आणि दुसरं जर पाहिलं तर लेसर फ्लोरिकन ज्याला आपण तनमोर म्हणतो, तर हा सुद्धा या ठिकाणी एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये येतो. त्यानंतर आहे रेअर स्पेसीज. Number of these organisms is considerably declined. आता रेअर स्पेसीज म्हणजे असं म्हणू आपण की एक प्रकारच्या दुर्मिळ प्रजाती, ओके. आता या ऑर्गॅनिझमची संख्या जर पाहिली आपण तर कन्सिडरेबली डिक्लीन म्हणजे या प्रजातींची संख्या बरीच काय होईल, कमी होत गेलेली आहे. आणि जेवढे काही सजीव आहेत तर ॲक्च्युअल ते
एंडेमिक झालेले, संकटात आलेले आणि बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट, आणि अतिशय जलद गतीने ते काय होत आहे, नष्ट होत आहे, नामशेष होत आहे. Examples are red panda, musk deer. आणि रेड पांडा तर तुम्हाला माहीतच आहे, फिगरमध्ये पण दाखवलं आहे. आणि मस्क डिअर म्हणजे जे कस्तुरी मृग आहे, ओके, हरिण समजा एक प्रकारचं की ज्याला कस्तुरी असते, तर अशा पद्धतीचे ह्या रेअर स्पेसीज आहे. त्यानंतर आहे व्हल्नरेबल स्पेसीज, ज्यांना आपण संवेदनशील प्रजाती म्हणू. ओके, Number of this organism is extremely less and continues to decline. आता या ज्या व्हल्नरेबल स्पेसीज आहे, तर यांच्यामध्ये जे सजीव येतात तर त्यांची संख्या एक्स्ट्रीम लेस म्हणजे अतिशय कमी होत चालली आहे, आणि कंटिन्युअस टू डिक्लाइन म्हणजे सातत्याने ती घटत आहे. ओके, Examples are tiger lion. कंटिन्युअस डिक्लाइन. Continuous decline in their number is for some reason. For example, tiger lion. आणि जे त्यांची सातत्यानं संख्या घटायली, कंटिन्युअस जे डिक्लाइन व्हायलं, तर दॅट्स वाय ते एक ओरिझम रिझन म्हणजे चिंता करण्याचा एक विषय आहे, चिंतेचं एक कारण आहे समजा पर्यावरण प्रेमींसाठी. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर टायगर आणि लायन. त्यानंतर आहे इनडिटर्मिनेंट स्पेसीस, ज्याला आपण अनिश्चित प्रजाती म्हणू. These organisms appear to be endangered but due to their some behavioral habits like shyness, there is no definite and substantial information. आता इनडिटर्मिनंट स्पेसीस अनिश्चित का म्हणलं, कारण हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ना, तर हे धोक्यात आल्यासारखे वाटतात. ओके, मात्र त्यांचं जे वर्तन आहे जसं की शायनेस वगैरे, तर त्यामुळं काय होतं की त्यांच्याबद्दल जी निश्चित आणि जी सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे ठोस माहिती, विशिष्ट माहिती या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध नाही. परंतु असं वाटतं आहे की ते इंडेंजर्डमध्ये आलेल्या स्पेसीज आहेत. जसं की Examples are giant squirrel, sheku. हां, तर जी शेकरू खार असते एक प्रकारची. ओके, तर ती खार जी आहे तर ती इनडिटर्मिनंट स्पेसीसच्या अंतर्गत येईल. त्यानंतर स्पेशलिटी ऑफ द डे. 22nd May, World Biodiversity Day. Survey the plants and animals in your area. आता 22 मे जो आहे हा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे आहे, तर आपण जागतिक जैवविविधता दिन म्हणू. आणि एक ॲक्टिव्हिटी दिली आहे की तुम्ही प्लांट्स आणि ॲनिमल्स तुमच्या एरियामध्ये सापडतात त्यांचं सर्वे करा आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन करा. ठीक आहे, नेक्स्ट घे. डू यू नो International Union for Conservation of Nature (IUCN) prepares the red list that contains the name of endangered species from different countries. आता IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ही जी संघटना आहे यांनी एक रेड लिस्ट तयार केली. रेड रंग काय दाखवतो, धोक्याची सूचना आहे की नाही. तर ज्या एंडेंजर्ड स्पेसीज आहे वेगवेगळ्या देशातल्या, तर त्यांची नावं त्या यादीमध्ये आहेत. Pink pages of this book contain the name of endangered species, while green pages contain the name of previously endangered but presently safe species. आता रेड लिस्ट पाहिली आपण, त्याच्यात पिंक पेज जर असेल तर पिंक पेज काय शो करतो, एंडेंजर्ड स्पेसीजची नावं. ओके, आणि ग्रीन पेज जो आहे तो अशा स्पेसीजची यादी आहे की ज्या पूर्वी एंडेंजर्ड होत्या, प्रिव्हियसली म्हणजे पूर्वी धोक्यात होत्या, मात्र प्रेझेंटली ते कशामध्ये आहे, सेफ स्पेसीजमध्ये आहे. ओके, म्हणजे आता ते धोक्यातून काय गेलं आहे, बाहेर पडलेले आहे अशा प्रजाती. त्यानंतर आहे ऑलवेज रिमेंबर. Let us remember, let us behave accordingly. Destroying a plant is to be destroy everything. वनस्पतींना नष्ट करणं म्हणजे स्वतःला नष्ट केल्यासारखं आहे, किंवा सर्व नष्ट आहे ना, सर्वनाश म्हणू आपण एक पद्धतीचं. हां, Practice afforestation to conserve environment. आता जर आपण अफॉरेस्टेशन म्हणजे झाडं वगैरे लावले तरच आपण एन्व्हायरमेंटला का करू शकतो, कन्झर्व करू शकतो. Forest is wealth. म्हणजे जे झाडं वगैरे आहेत हीच आपली खरी संपत्ती आहे. Environmental protection is value education. आता मूल्य शिक्षण, यामध्ये सर्वात मोठं मूल्य कोणतं शिकवलं गेलं पाहिजे, पर्यावरणाचं संरक्षण. Provident use of paper is prevention of deforestation.
कागद जे आहे ते लाकडाच्या लगद्यापासून तयार होतं, बरोबर आहे ना. म्हणून अर्थातच वनांपासून मिळतं आपल्याला. म्हणून कागदाचा वापर आपण कमी केला तर वृक्षतोड आपण कमी करू शकतो. To practice the environmental protection is to development of human society. म्हणजे आपण जर पर्यावरणाचं प्रोटेक्शन केलं, त्याचा सराव जर केला, तर निश्चितच आपण जे ह्युमन सोसायटी आहे त्याला काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. Pure air, pure water is key to healthy life. आणि शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी अर्थातच ते हेल्थी आरोग्याचं काय आहे है ना, आरोग्यदायी जीवन असं म्हणू आपण त्याला. त्यानंतर थिंक. World Wildlife Fund WWF published a survey in 2008. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, जागतिक वन्यजीव निधी म्हणू आपण त्याला, WWF, त्याने 2008मध्ये एक सर्वे जो आहे अहवाल तो प्रसिद्ध केला. According to it, about 30% of animal species have become extinct over the period of 35 years, 1975 to 2005. म्हणजे जे 35 वर्ष आहे 1975 ते 2005 या 35 वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर WWFनं त्यांच्या सर्वेनुसार सांगितलं की 30% ॲनिमलच्या ज्या स्पेसीज आहेत त्या एक्सटिंक्ट म्हणजे काय, पूर्णपणे काय झाल्या आहेत, प्रजाती नष्ट झाल्या आहेत. What will happen in future if this continues as it is? आणि असं जर आपण पर्यावरणाचं संरक्षण केलं नाही तर हळूहळू कितीतरी स्पेसीज काय होऊ शकतील या ठिकाणी एक्सटिंक्ट होऊ शकतात.